ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 10 मार्चचा भाग तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो कसला भारी दाखवलाय त्यांनी आजचा भाग. अर्जुन आणि सायलीने एक सॉलिड प्लॅन आखलाय बरं का प्रियाला एक्सपोज करण्यासाठी. त्यातनं आज ते तिला डायरेक्ट जाब विचारणार आहे सदा महिनाबद्दल. पण प्रियाने त्याआधीच एक प्लॅन आखला पण त्यातही सायलीने तिला तोंडावर पाडलंय. बघत राहा. ठरलं तर मग सुरुवातीला अर्जुन आणि सायलीचा थोडा रुसवा फुगवा त्यांनी दाखवलाय. तोही त्यांनी जास्ती ताणलेला नाहीये. अर्जुन म्हणत असतो सायलीला, मला माहित होतं बायको तू इथेच असशील. पण सायली काही त्याच्याशी बोलत नाही आणि गाडीत जाऊन बसते. आता तिला राग आलाय ना अर्जुन मगाशी तिला काही सांगत नाही म्हणून. अर्जुनने तिचा रुसवा जरा गाण्यामधनं काढलाय बरं का. छान दाखवलाय त्यांनी हा सीन. सुरुवातीला तर आता सायली गपचूप गाडीत बसते, याच्याशी बोलत नाही काही नाही. तेव्हा अर्जुन पण मुद्दाम तोही आता गाणी चालवतोय बरं का. दोघे आता गाडीमध्ये बसलेत आणि घरी जाण्यासाठी निघालेत. गाडीमध्ये बसल्यावर अर्जुनने सगळ्यात आधी गाणं लावलंय ते चाफा बोले ना. आता ते गाणं लावल्यावर तो तिच्याकडे बघत असतो, हसत असतो. सायली काही त्याला भाव देईना सुरुवातीला. मग त्यानंतर त्याने पुन्हा ते चाफा बोले ना हे गाणं लावलं. मग पुन्हा आणखीन कुठलं तरी गाणं लावलं आणि त्यातले काही बोल आहेत त्या गाण्यामधले ते आता सायलीला तो विचारतो बरं का. आधी तर तो ते गाणं गुणगुणतो आणि सायलीला म्हणतो, आभाळ भरले ये ना पुन्हा होऊन सरये आभाळ. अर्जुन आता सायलीला म्हणतो, सायली आभाळ म्हणजे आकाश न ग, होऊन सरये आभाळ भरले म्हणजे काय ग, म्हणजे आकाशात ये. आकाशात ये म्हणजे नेमकं काय? सायली आता हसते आणि म्हणते, अहो आकाशात ये म्हणजे सर्वार्थाने ये आणि संपूर्ण माझी होऊन जा. अर्जुन म्हणतो, अरे हे कसं काय? हे कसं काय ग सायली? दाखव ना, तू गाऊन दाखव ना. मग सायलीने ते गाणं अर्जुनला गाऊन दाखवलंय. सायलीचा आवाज खरंच खूप गोड आहे हा प्रेक्षकांनो. सायली आता ते गाणं त्याला ऐकवते, होऊन सरये आभाळ भरले तू भेट ना ये ना पुन्हा. असं गाणं आहे बघा. अर्जुनही तिला आता साथ देतो, ये ना पुन्हा. दोघेही आता गोड गोड हसायला लागतात. छान दाखवलाय हा सीन त्यांनी. थोडक्यात सांगायचं म्हणजे सायलीचा रुसवा गेला. अर्जुन म्हणतो, बायको मला तुझं सगळं प्रियाला आता थेट जाब विचारणं पण शक्य नाहीये हेही कळतंय का मला. पण आता ना माझ्याकडे संयम राहिलेला नाहीये. आपल्याला ना आता प्रियाच्या बाबतीत जास्तीत जास्त पुरावे गोळा करावेच लागतील आणि तिला सगळ्यांसमोर आणावंच लागणार आहे. अर्जुन आता बोलता बोलता हे सायलीला सांगतो. सायलीला पण ते पटलंय. अर्जुन आणि सायली हात धुवून प्रियाच्या मागे लागलेत बरं का प्रेक्षकांनो. मस्त दाखवतायत ना ते, खरंच छान दाखवतायत स्टेप बाय स्टेप. आता बघा सायलीच्या प्लॅनचा एक पहिला हिस्सा. पूर्णाजी आधी तर म्हणजे सुभेदारांच्या घरचा सीन दाखवलाय. यानंतर पूर्णाजी हसून सांगत असतात की प्रियाची आज कशी फजिती केली, कशी ती फिल्टर कॉफी करताना तिची धांदल उडाली. पूर्णाजी म्हणतात, तुला माहितीये कल्पना, अगं ती ढवळून कॉफी करायची नाहीये हे तिला कळलं आणि फिल्टर कॉफी करायची आहे तेव्हा अशी तारांबळ उडाली बघ तन्वीची, काय सांगू. प्रतापराव म्हणतात, काही म्हणा सायलीची आयडिया भारी आहे बरं का. कल्पनाताई म्हणतात, हो ना, गमती गमतीमध्ये तन्वीला चांगला धडा शिकवता येतोय ना. पूर्णाजी म्हणतात, माझी कॉफी संपेपर्यंत मी तन्वीला बसवलं होतं. काय पाहण्यासारखा चेहरा झाला होता बघा तन्वीचा. तेवढ्यात अस्मिता येते आणि म्हणते, अरे वा, काय चाललंय तुमचं, एवढ्या मोठ्याने हसताय. कल्पनाताई म्हणतात, अगं बस अस्मिता, सांगते तुला सगळं. सायलीने ना एक प्लॅन केला होता बघ. अस्मिता म्हणते, कसला प्लॅन? आता पूर्णाजी सांगतायत बघा आणि हा प्लॅन आपल्याला इथे दाखवलाय. अर्जुन, सायली आणि पूर्णाजी, प्रतापराव, कल्पना सगळे पूर्णाजीच्या खोलीत भेटतात एका रात्री. अर्जुन दार लावून घेतो आणि सायली आता तिचा प्लॅन सगळ्यांना सांगते. पूर्णाजी म्हणतात, काय झालं सायली, एवढ्या रात्री का बोलवलंय, म्हणजे माझ्या रूममध्ये सगळ्यांना का बोलवलंयस बेटा? सायली म्हणते, पूर्णाजी मी आता थेट विषयाला हात घालणार आहे. विषय आहे प्रियाचा. तुम्हा सगळ्यांना माहितीये की प्रिया आता अशी खूप चांगली वागते. हे तिचं एक नाटक आहे. आपण तिला चांगलंच ओळखून आहोत. तिचं हे नाटक आहे हे आपल्याला कळतच आहे. आता तिच्या लक्षात आलंय की घरात अश्विन भाऊजी पण तिच्याशी चांगलं वागत नाहीयेत. ती आता घरातल्यांचं मन जिंकण्यासाठी ही नाटकं करायला लागली आहे. प्रतापराव म्हणतात, आपल्याला माहितीये की ती नाटकं करते सायली, पण आम्ही कुठे लक्ष देतो तिच्याकडे, आम्ही जाणून बुजून दुर्लक्ष करतो ग. सायली म्हणते, नाही बाबा, आपल्याला हेच करायचं नाहीये, तोच प्लॅन मी सांगायला आलीये. आपण आता तिच्याकडे दुर्लक्ष करायचं नाहीये, उलट तिच्याशी आपण चांगलं वागायचंय. तुम्ही दरवेळेला तिच्यावर विश्वास ठेवायचा प्रयत्न करता ना, पण यावेळेला तिने तुमच्यावर विश्वास ठेवायला हवा. तिला असं वाटायला हवं की तुम्ही सुद्धा तिला या घराचा एक भाग मानता.
कल्पनाताई म्हणतात, म्हणजे नेमकं आम्ही काय करायचंय सायली? म्हणजे आम्ही नाटक करायचंय का? सायली म्हणते, हो आई, अगदी तिच्या वरतर नाटक करायचंय. तिच्याशी प्रेमाने वागायचंय, प्रेमाने बोलायचंय. घरातल्या छोट्या छोट्या जबाबदाऱ्या तिच्यावर सोपवायच्या. तिला बाहेर जाऊच द्यायचं नाही, एवढं काम तिला जायचं आणि घरातच तिला गुंतवून ठेवायचंय. पूर्णाजी म्हणतात, अरे पण आम्हीच हे का करायचं? म्हणजे तुम्ही दोघंही असं करू शकता ना अर्जुन, सायली. तुम्ही तिच्याशी चांगलं वागायचा प्रयत्न करा. तिच्या मनात काय आहे ते समजेल ना मग तुम्हाला. म्हणजे तुम्हीही हे नाटक करू शकता ना. अर्जुन म्हणतो, तसं नाही करता येणार पूर्णाजी. आम्ही जर तिच्याशी चांगलं वागायला लागलो ना, तर ते तिला अजिबात पटणार नाहीये. तिला विश्वासच बसणार नाहीये. तुम्ही तिच्याशी चांगलं वागा. आम्ही तुमच्याशी वाद घालू तिच्या बाबतीत. मग तिचा विश्वास बसेल ना. प्रियाशी तुम्ही चांगलं चांगलं वागा, म्हणजे तिला विश्वास बसेल. आता अचानक कल्पनाताई म्हणतात, प्रिया? काय रे अर्जुन, तू असं प्रिया तिला अचानक बोलला का? अर्जुन आता जरा दचकतो आणि म्हणतो, अरे हो मम्मा, ते बायको नेहमी प्रिया प्रिया म्हणते ना, म्हणून मला तशी सवय लागली बोलायची. ते ऍक्च्युली चुकून म्हणालो मी. सायली म्हणते, प्रिया जेव्हा जेव्हा घराच्या बाहेर पडलीये ना पूर्णाजी, तेव्हा तेव्हा तिने नेमका काही ना काही घोळ घातलेलाच आहे. ती जेव्हा जेव्हा घराबाहेर पडते तेव्हा खोटं बोलूनच बाहेर पडते आणि घोळ घालते. त्यामुळे तिला घरात एवढी कामं द्यायची आणि घरात तिला गुंतवून ठेवायचं, म्हणजे बाहेर जाऊन तिला कटकारस्थानं करताच येणार नाही. पूर्णाजी म्हणतात, तन्वीला घरात कामात गुंतवून ठेवायला मी एका पायावर तयार आहे. पूर्णाजीचं आवडतं काम झालंय बरं का. प्रतापराव म्हणतात, हो हो, तिच्या बरोबर चांगलं वागणं मला जमणार नाही बरं का, पण नाटक करायला मी तयार आहे. अशा पद्धतीने यांचा प्लॅन ठरलेला होता, जो अस्मिताला आता यांनी सांगितला. अस्मिता हसून म्हणते, वा, मस्त आयडिया आहे हा. तुम्ही तन्वीशी नीट वागताय, नाटक करताय काय? मग कल्पनाताई म्हणतात, हो बाई, हे 100% नाटकच आहे. ती तन्वी तर मला डोळ्यासमोर नको असते. प्रतापराव म्हणतात, जाऊ द्या ना, त्या निमित्ताने ती घरातली 4 कामं करते ना. सगळ्यात महत्वाचं, तिचं बाहेर भटकणं कमी झालंय. पूर्णाजी म्हणतात, सुत्तासारखी सरळ होणार ती. चला, आता उद्या तन्वीला कुठल्या कामाला लावायचंय ते ठरवायला हवं. अस्मिता म्हणते, छान, मस्त आयडिया आहे. चला, नाटकापुरतं का होईना, पण तुम्ही तन्वीला कुटुंबात सामील करताय तर. पण अशाच नाटकापुरतं सचिनला आपल्या घराचा भाग कराल का तुम्ही? अस्मिता आता तिच्या नवऱ्याबद्दल बोलायला लागते. अस्मिता म्हणते, सचिनला अशी परकेपणाची वागणूक मिळतच राहणार आहे का आपल्या घरात पूर्णाई? अगं पूर्णाजी, तन्वीला तुम्ही संधी द्यायचं नाटक करताय, पण सचिनलाही एकदा खरी खरी संधी देऊन बघा ना. एका छोट्याशा चुकीसाठी त्याला आता फासावर चढवणार आहात का तुम्ही? छोटीशी चूक नाहीये बाई अस्मिता ही. असो. आता हे कोणीच तिला रिप्लाय देत नाही. तेव्हा अस्मिता म्हणते, हो, मला आता कळतंय, मी जे बोलते त्याचा उपयोग नाहीये. आपण एका घरात राहतोय, पण एकमेकांना समजून नाही घेऊ शकत आहे आपण. असं ती बोलते आणि चालली जाते तिथून. मला तर अर्जुन आणि सायलीचा हा प्लॅन छान वाटतोय बरं का प्रेक्षकांनो. तुम्हाला काय वाटतंय मला कमेंटमध्ये नक्की कळवा. इथून पुढे अर्जुन सायलीचा सीन दाखवलाय. सायली म्हणत असते, प्रिया खरी तन्वी नाहीये, ही गोष्ट आपल्या कुटुंबासाठी खूप धक्कादायक असणार आहे. हो, इतकं मोठं सत्य सांगताना आपल्यालाही त्यात कुठलीही साशंकता बाळगायला नको. आपल्याला खोटं पाडण्याचा प्रियाला वावच द्यायला नको, नाहीतर ती सुभेदार आणि किल्लेदाराला खोटं पाडायलाही कमी करणार नाहीये. अर्जुन म्हणतो, करेक्ट आहे सायली, पण आपल्याकडे एक लिंक आहे. प्रिया सदा महिन्याला पैसे का देत होती? आपण त्या दोघांनाही घराबाहेर काढल्यानंतर, म्हणजे सदा महिन्याला घराबाहेर काढल्यानंतर कोणीच त्यांच्याशी कॉन्टॅक्ट ठेवला नाही, पण प्रियाने मात्र त्यांच्याशी कॉन्टॅक्ट ठेवला का? सायली म्हणते, हो ना, प्रिया जर वरचेवर सदा महिन्याला पैसे देत असेल तर तिच्या बँकेतनं आपल्याला ते डिटेल कळतील ना. अर्जुन म्हणतो, नाही ग सायली, तिने त्यांना नक्कीच कॅश दिलेले आहेत ना, आणि बँकेतून हे नाही कळणार की हे कॅश तिने कोणासाठी काढलेत. हां, पण एवढी मोठी अमाऊंट काही दिवस विड्रॉ केली गेली असेल तर ते आपल्याला तिच्या बँकेत डिटेल कळतील. सायली म्हणते, अहो पण प्रिया नाही ना देणार ती माहिती आपल्याला सगळी. आता अर्जुन सहज म्हणतो, सायली, सिनियर देईल की ही माहिती? मी लावतो सिनियरला फोन. असं म्हणून अर्जुनने फोन लावलाय आणि तो स्पीकरवर ठेवलाय. ते दोघे गाडीमध्ये बसलेले आहेत. अर्जुन ड्राईव्ह करतोय. अर्जुनने रविराजांना फोन लावला. रविराज म्हणतात, हां बोल ज्युनियर, काय म्हणतोयस? अर्जुन म्हणतो, सिनियर, एक छोटंसं काम होतं रे तुझ्याकडे, हेल्प हवी आहे ॲक्च्युली तुझ्याकडे. रविराज म्हणतात, बोल ना. अर्जुन म्हणतो, सिनियर, आम्हाला प्रियाचं, आय मीन टू से तन्वीचं बँक स्टेटमेंट चेक करायचं आहे. किती बॅलन्स आहे, म्हणजे गेल्या काही दिवसामध्ये काही ट्रान्झॅक्शन झालेत का, कोणाला काही पैसे दिलेत का, अशी काही माहिती आम्हाला हवी आहे.
रविराज म्हणतात, अर्जुन तुला हे अचानक का रे सुचलंय? अर्जुन म्हणतो, ऍक्च्युली सिनियर हे आम्हाला बऱ्याच दिवसापासून सुचलंय. तन्वीवर जरा संशय आहे बघ आम्हाला. म्हणजे ती कुठे जाते, काय करते, कोणाला भेटते हे आम्हाला माहित नसतं रे. आणि सिनियर म्हणजे आपल्या सगळ्यांना काही खरं कळलं आणि ते जास्ती त्रास होण्यापूर्वी आपल्याला कळायला हवं ना काय भानगड आहे. सिनियर फ्रँकली सांगू का तुला, आम्हाला असं वाटतंय की अश्विनला काही त्रास होण्यापूर्वी प्रियाच्या मनात काय चालू आहे ते आपल्याला कळायला हवं. रविराज म्हणतात, कसं आहे ना अर्जुन, हे सगळं कळायला आपल्याला जरा उशीरच झालाय, कारण ती गेल्या काही दिवसापासून नाही रे, म्हणजे गेल्या काही दिवसापासूनच संशयास्पद वागत नाहीये. ती जेव्हापासून या घरात आलीये ना तेव्हापासनं ती संशयास्पद वागते. मीच तिच्या प्रेमात आंधळा होतो रे. म्हणजे आता मात्र माझ्या डोळ्यावरची पट्टी गेली आहे बरं का. अर्जुन म्हणतो, सिनियर मग मला पाठवशील ना तिचे अकाउंट डिटेल्स? रविराज म्हणतो, अर्थातच पाठवेल. हे बघ, नुसतं पाठवत नाही, तुम्ही जा बँकेमध्ये, मी ज्या बँकेत तिचं अकाउंट आहे ना त्या मॅनेजरला कॉल करून कळवतो, ते तुम्हाला कॉपरेट करतील, म्हणजे तुम्हाला काहीच अडचण येणार नाही. अर्जुन म्हणतो, ओके सिनियर, तू आम्हाला डिटेल पाठव, आम्ही तोपर्यंत त्या बँकेत जातो. अर्जुन आता फोन ठेवतो आणि रविराज जे काही बोलले ते सायलीला सांगतो. आता रविराजांनी बँकेच्या मॅनेजरला फोन केलाय आणि त्यांना सांगितलंय की हॅलो, मी रविराज बोलतोय. हो हो हो, मी ठीक आहे, पण मला तुम्हाला ना एक सांगायचं होतं, म्हणजे माझ्या मुलीचं अकाउंट आहे तुमच्या बँकेमध्ये, एवढंच ते बोलतात. आणि इथून पुढे सुमनचं सीन त्यांनी दाखवलाय. प्रेक्षकांनो, तुम्हाला ठरलं तर मग या मालिकेचं डिटेल रिव्ह्यू आपल्या चॅनलवर ऐकायला मिळतोय. प्लीज पूर्ण बघा, एपिसोड खूप मोठे आहेत, बघायला तुम्हाला खूप इंटरेस्ट येणार आहे, कारण स्टेप बाय स्टेप ते खूप छान दाखवतात. सुमनला आता नागराजच्या आठवणी, वाईट आठवणी खूप त्रास देतात. ते सगळं नागराजचा अत्याचार वगैरे तिला त्या खोलीत आठवतोय आणि ती मोठ्याने रडायला लागते. तिचं ते रडणं ऐकून रविराज आणि प्रतिमा आत्या तिथे येतात बरं का. खूप छान समजवलंय प्रतिमा आत्याने सुमनला, बघा. प्रतिमा आत्या म्हणतात, काय ग सुमन बाई, काय झालं, का रडतेस? सुमन आत्या रडून म्हणतात, ज्याची भीती होती तेच झालं वहिनी, मला मला त्रास होतोय हो. आणि मी कसं विसरू की माझ्या नवऱ्याने त्यांच्या सख्ख्या भावाच्या कुटुंबाला संपवायचा प्रयत्न केला. काय करू वहिनी? अहो, यांनाही जेलमध्ये त्रास होत असेल ना, यांचं उरलेलं आयुष्य जेलमध्ये असंच जाणार का? रविराज म्हणतात, सुमन त्याची तीच लायकी आहे ग, तू काय या गोष्टीचा विचार करून त्रास करून घेतेस? सुमन म्हणते, भाऊजी मला कळतंय, पण तरी सुद्धा माझ्या मनातनं हे जात नाहीये की त्यांचे तुरुंगात किती हाल होत असतील. रविराज म्हणतात, त्याला त्याला दयामाया दाखवायची गरज नाहीये बिलकुल सुमन. आणि सुमन, तुझ्या मनाच्या कोपऱ्यात थोडी जरी त्या नागराजसाठी सहानुभूती असेल ना तर तीही काढून टाक. एवढंच बोलून रविराज निघून जातात. प्रतिमा त्या समजवतात सुमनला, हे बघ सुमन, अगं यांचं बोलणं मनाला नको ग लावून घेऊ, पण ते किती त्रासात आहेत ना ते तुला नाही माहिती ग, ते बोलून दाखवत नाहीत ग, त्यांचं दुःख न रागातून बाहेर पडतं ग सुमन. सुमन म्हणते, हो ना वहिनी, यांनी जे काही केलंय ते खूप वाईट केलंय हो, पण म्हणून त्यांच्यासोबत असलेलं नातंच तोडायचं का हो? प्रतिमात्या म्हणतात, सुमन अगं काही काही नाती अशी तोडावी नाही लागत, मुळातच ती मनापासून कधीच नसतातच ग. मला सांग सुमन, तू नागराज भाऊजींवर इतकं प्रेम केलंस, तितकं त्यांनी तुझ्यावरती प्रेम केलंय का ग कधीतरी? सांग ना. आणि काही नात्यांना ना सुमन काही अर्थ नसतो बघ. माझं आणि तन्वीचं बघ, म्हणायला ती माझी मुलगी आहे, पण मला ना तिच्याबद्दल वाटावं तसं प्रेम कधी वाटलंच नाही ग सुमन. ती मला सतत परकीच वाटत राहिली. असाच परकेपणा तुझ्या मनात नागराज भाऊजी बद्दल आला ना की मिळवलं बघ, तुझा त्रास कमी होईल ग सुमन. सुमन म्हणते, वहिनी तन्वी जर तुमच्या संस्कारात वाढली असते ना तर तिचा एवढा खोटेपणा वाढला नसता ना, म्हणजे कदाचित लहान असतानाच तिच्यापासून तुमची सावली हिरावली गेली. अर्थातच याला माझाच नवरा जबाबदार आहे म्हणा. प्रतिमात्या म्हणतात, सुमन अगं संस्काराचं काही नसतं ग, म्हणजे बघ ती वाढली आहे ना मधुभाऊंच्या संस्कारामध्ये. बघ ना, एकाच घरात वाढलेले हे दोन भाऊ, रविराज आणि नागराज भाऊजी. तूच सांग मला, एकमेकांपासून किती वेगळे आहेत हे दोघे, आपल्याला दिसत नाहीये का? तन्वी कुठल्याही घरात कोणाच्याही संस्काराखाली वाढली असती ना तरी ती अशीच झाली असती सुमन, स्वार्थी आणि फक्त स्वतःचा विचार करणारी, कधीही कोणाचं चांगलं न बघवणारी. हे मात्र खरं आहे प्रतिमा आत्याचं प्रेक्षकांनो. एकाच घरात राहून दोन व्यक्ती अतिशय वेगवेगळ्या स्वभावाच्या असतात, हे खरं आहे. आणि काही नाती अशी असतात जी त्रासदायक ठरतात, त्यामुळे ती तोडावीच लागतात,
हे अनुभव फार भयंकर असतात प्रेक्षकांनो, जेव्हा हे आपल्या रक्ताच्या नात्याच्या बाबतीत येत. हा सीन त्यांनी खूप छान दाखवला. आता इथून पुढे अर्जुन आणि सायली त्या बँकेत पोहोचलेत आणि त्या मॅनेजरने सायली अर्जुनला सांगितलंय की रविराजांचा मला फोन आला, त्याप्रमाणे मी सगळे अकाउंटचे डिटेल काढून ठेवलेत. म्हणजे मिसेस तन्वी सुभेदारांच्या अकाउंटचे तुम्हाला डिटेल हवेत ना? अर्जुन म्हणतो हो हो, त्यांचेच आम्हाला डिटेल हवेत. आता त्यांनी अर्जुन आणि सायलीला लॅपटॉपवरती ते सगळे डिटेल दाखवलेत. सायली अर्जुन सगळं क्रॉस चेक करत असतात बरं का. सायली ते बघून म्हणते, अहो हिच्या अकाउंटमध्ये तर फारसे पैसे नाही आहेत. अर्जुन म्हणतो, हो की, इतकं कमी बँक बॅलन्स असताना सुद्धा ती दर महिन्याला 20,000 कशी काय काढत असेल? सदा महिन्याला ती आतापर्यंत पैसे देत आली आहे, याचं काहीतरी मोठं कारण असणार. सायली म्हणते, प्रियासारखी मुलगी सदा महिन्याची मदत करते म्हणजे मोठं कारण आहे त्यामागे, काहीतरी असणारच भानगड. अर्जुन म्हणतो, बघ बघ इथे बघ, अगं ती कधीपासनं दर महिन्याला 20,000 रुपये काढत आली आहे ना, ते चेक करूयात आपण. म्हणजे सदा आणि महिन्याला ती एक फिक्स अमाऊंट देते प्रेक्षकांनो. प्रिया 20,000 रुपये ती देते, असं काहीतरी इथे प्रिटेंड केलेलं आहे त्यांनी. आता ते अकाउंट चेक करताना अर्जुनच्या लक्षात येतं, म्हणजे ती डेट सायलीच्या लक्षात येते ॲक्च्युली. सायली म्हणते, अहो हा तर तोच महिना आहे ज्या महिन्यात आपण सदा आणि मैनावतीला घराबाहेर काढलं होतं. अर्जुन म्हणतो, अच्छा, म्हणजे तेव्हापासून ही तन्वी 20,000 रुपये या सदा महिन्याला देते. तर आता हे कन्फर्म झालंय. सायली म्हणते, नेमकं प्रियाचं काय चाललंय हे सगळं? अर्जुन म्हणतो, थांब, आपण हे सगळं नंतर बोलूयात, घरी गेल्यावर शांतपणे आपण विचार करूयात. आणि अर्जुन त्या मॅनेजरला म्हणतो की आम्हाला याचं प्रिंटआउट द्याल का प्लीज? मॅनेजर म्हणतात, हो हो नक्की. आणि त्यांनी प्रिंटआउट अर्जुनला काढून दिलेत. प्रेक्षकांनो, आता प्रियाने ना एक गेम खेळलाय बरं का. म्हणजे सदा आणि महिन्याला ती पैसे देते, हे पैसे ती का देते हे जरा चुकीचं भासवण्यासाठी तिने एक गेम टाकलाय बरं का अर्जुन सायलीवर. पण अर्जुन आणि सायली काही कच्चे खिलाडी नाहीयेत, त्यांनीही तिच्यावर गुगली टाकली आहे त्या बाबतीत. मजा आली हा प्रेक्षकांनो, बघताना फार मजा येते बरं का सिरियल पाहताना. अर्जुन आणि सायली आता ते प्रिंटआउट घेतात आणि घरी येण्यासाठी निघतात. प्रिया आता मैनाला फोन करते बरं का. पुढच्या सीनमध्ये त्यांनी लगेच ते दाखवलंय. प्रिया म्हणते, तुम्ही कशाला त्या सायलीला असं सांगितलं की मी तुम्हाला कर्ज बिर्ज देते? त्या सायलीला काहीतरी पटावं असं कारण सांगायला पाहिजे होतं ना. मैना म्हणते, अगं बाई, मला जे पटलं ते कारण मी सांगितलं ना. प्रिया म्हणते, सुभेदारांच्या घरातून बाहेर काढल्यापासून मी तुम्हाला मदत करते, हे सगळं त्या अर्जुन सायलीला कळलं तर किती अवघड जाणार आहे मला. तुम्हाला समजत नाहीये का, मला हे सांभाळायला इथे अवघड जातंय? मैनावती म्हणते, अगं ती सायली अशी लगोलग घरात शिरली ना, आणि पुन्हा या मागून एक प्रश्न विचारायला लागली ना. अगं काय सुचन ग, अगं काय काय विचारत होती ग ती पोरगी. मी काय करणार होते, जे तोंडाला येईल ते बोलले भडाभडा. प्रिया म्हणते, ओ मी तुम्हाला कोपऱ्यापासून हात जोडते, उपकार करा माझ्यावर, आता तिला काहीही सांगू नका. अर्जुन आणि सायली तुमच्या घराच्या आसपास जरी दिसले ना तर मला कळवायचं लगेच. पार जरी त्यांनी तुम्हाला विचारलं ना की आज सकाळी जेवले का नाही जेवले, तरी सांगायचं नाही काही त्यांना. येते काही लक्षात, डोक्यात शिरतंय का काही? मग मैनावती म्हणते, हा शिरतंय ना. अगं पण ती, आता पुढे काही मैनावती बोलणार तेवढ्यात प्रिया फोन ठेवून देते. फोनवर कोपऱ्यापासून नमस्कार केलाय बरं का प्रियाने. आता मैनाला काही उमजेना करावं तर काय करावं. पण प्रिया आता विचार करते मनात, होळीच्या दिवशी अर्जुन माझा पाठलाग करत होता का? ही सायली काय, म्हणजे काय चाललं असेल या दोघांच्या डोक्यात, काय शिजतंय काही कळत नाहीये. मला ना आता काहीतरी वाचवायसाठी करावं लागणार आहे स्वतःला. काय करू? अर्जुन आणि सायली काय प्लॅन करताय नक्की, मला कसं कळणार आहे? प्रियाच्या डोक्यात अनेक विचार येतात बरं का. आता प्रिया विचार करते, शोधून तर काढावंच लागणार आहे, पण कसं शोधू? प्रियाला आता भीती वाटते की सायली अर्जुन आल्या आल्या तिला जाब विचारणार की तू सदा आणि मैनावतीला पैसे का देतेस म्हणून. आता प्रियाला ही आयडिया कशी सुचली आहे ते बघा. अश्विन आलाय घरी आणि त्याचा चेहरा जरा पडलेला असतो. प्रिया मनात विचार करते, अरे देवा, हा थोबाड पाडून का आलाय? अर्जुन सायलीने याचे कानबिन भरले का काय? प्रिया आता त्याला विचारायला जाते बरं का. अरे अश्विन, काय रे, काय झालंय? नाही म्हणजे तुझा मूड ठीक दिसत नाहीये रे. अश्विन एकदम नाराज असतो, असा रागवलेला आहे, असा त्याचा चेहरा आहे बरं का. प्रिया त्याला विचारते, काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का रे अश्विन? अश्विन आता तिच्याकडे बघतो आणि म्हणतो, प्रॉब्लेम कशाला म्हणायचं आणि कशाला नाही हेच मला आता कळत नाहीये. प्रिया म्हणते, अरे अश्विन, तुला जर काही कळलं असेल ना तर. अश्विन म्हणतो, हो हो सगळं कळलंय मला, सगळं कळलंय. प्रियाचा चेहरा आता पांढरा पडलाय बरं का. हा थोडा सस्पेन्स रंगवलाय त्यांनी. प्रिया म्हणते, बापरे, कळलंय? काय कळलंय? अश्विन म्हणतो, अगं तन्वी, गरीब होणं सगळ्यात मोठी वाईट गोष्ट आहे ग तन्वी, असं म्हणून तो खाली बसलाय बरं का.
प्रिया म्हणते, म्हणजे असं का बोलतोयस तू? अश्विन तिला सांगतो, अगं तन्वी, आज हॉस्पिटलमध्ये ना एका गरीब माणसाने माझ्या बॅगमधनं पैसे चोरायचा प्रयत्न केला ग. काय कारण सांगितलं माहितीये त्याने? तर त्याच्या मुलाच्या उपचारासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते. तुला माहितीये, पैसे चोरण्याच्या आजारापेक्षा मला एका गोष्टीचं जास्ती वाईट वाटतंय ग. म्हणजे पैसा बघ ना माणसाला काय काय करायला लावतो. त्या माणसाला बिचारायला चोर म्हणायचं की त्याचा नाईलाज म्हणून त्याला समजून घ्यायचं? प्रिया लगेच उत्तर देते बरं का, समजून घ्यायचं अश्विन, समजूनच घ्यायचं रे. प्रिया आता अश्विनला कशी इमोशनल करते बघा. प्रिया म्हणते, तुला माहितीये अरे अश्विन, रस्त्यावर अशी झोपणारी भीक मागणारी माणसं मला दिसली ना तर मला फार वाईट वाटतं रे अश्विन. मी माझ्या परीने थोडी थोडी मदत करत असते. अश्विन म्हणतो, हो का ग, खरंच? मग तू मदत म्हणजे नक्की काय करतेस? प्रिया आता त्याला म्हणते, कळेल, कळेल तुला अश्विन. असं म्हणून आता तिने एक प्लॅन एक्झिक्यूट केलाय, पण सायलीने पण तिच्या या प्लॅनची पुरती वाट लावली आहे बरं का. प्रिया आता काय करते बघा. अर्जुन सायली आता घरी येण्यासाठी गाडीतून, अजून गाडीतच दाखवलेत ते. मध्येच आता अस्मिताचं सीन दाखवलाय त्यांनी. सचिन आणि अस्मिता जेवायला बसलेले असतात. पूर्णाजी पण बसल्या त्यांच्यासोबत जेवायला. अस्मिता म्हणत असते, आता ना मला खूप असं अनइझी होतं, मला नीट चालता पण येत नाहीये, कंटाळा आलाय मला. पूर्णाजी म्हणतात, बाळा असं करून कसं चालेल? अगं थोडे दिवस आता धीर धर बेटा, तब्येत सांभाळ बरं का तुझी. सचिन म्हणतो, अगं अस्मी, मला ना जरा गिल्टी वाटतं ग कधी कधी. बघ ना, मला तुझा हा डिस्कम्फर्ट कमी नाही करता येत ग. कल्पनाताई आणि पूर्णाजीला कळतं की हा नाटकी नाटकी वागतोय. अस्मिता त्याला म्हणते, सचिनला, हरकत नाही अरे, एकदा का बाळ जन्माला आलं ना की तू माझ्या बरोबरीने त्याची काळजी घेशील, हो ना मम्मा? कल्पनाताई लगेच म्हणतात, अगं विमल, अस्मिताला भात आण बरं. अस्मिता, तुला आणखीन काही वाढू का? अस्मिता म्हणते, मम्मा मी काही एकटी जेवायला बसलेली नाहीये बरं का, माझ्यासोबत सचिन पण आहे. आग्रह करून मी त्याला इथे घेऊन आलीये ना, त्याला पण विचार ना त्याला काय हवंय नकोय. कल्पनाताई आता बोलणार तेवढ्यात पूर्णाजी त्यांचा हात धरतात बरं का आणि म्हणतात, अगं अस्मिता, त्याची आवड निवड तुला माहिती ना बेटा, आमच्यापेक्षाही जास्ती तुला माहितीये त्याला काय हवंय काय नकोय. तूच त्याला विचार आणि आम्हाला सांग. आता विमल म्हणते, ए अगं विमल, त्याला ना छान अशी ती हुसळ वाढ ना. सचिनला आता येतोय बरं का राग, लगेच सचिनला अपमान वाटतोय त्याचा. सचिन लगेच अस्मिताला म्हणतो, मला काही नकोय, भरलंय माझं पोट. हा भरल्या ताटावरनं निघून जातो बरं का. अस्मिता चिडून म्हणते, झालं का आता तुमचं समाधान? बरं वाटलं ना तुम्हाला? सचिन ताटावरनं उठून गेलाय, आता तुम्ही खुश झाला असाल. पूर्णाजी म्हणतात, अस्मिता असं नाहीये. अस्मिता म्हणते, हे बघ मम्मा, हे बघ पूर्णाजी, मी काही म्हणत नाहीये तुम्ही त्याला जावयाचाच मान द्या, पण उगाच त्याचा सारखा सारखा अपमान नका करू. पूर्णाजी आणि कल्पनाताईंना पण कळतंय बरं का की तो सचिन नाटकी आहे. कल्पनाताई म्हणतात, हे बघ अस्मिता, आम्ही फक्त तुझ्याकरता त्याला सहन करतो, आम्ही वागतोय ना त्याच्याशी नीट, प्रयत्न करतोय ना. आणि पूर्णाईने आता तुला काय सांगितलं, तू सांग त्याला काय हवंय नकोय, तरी पण तो इथून निघून जातो, त्याला आम्ही काय करावं? अस्मिता म्हणते, अगं मम्मा, त्याला इन्सल्ट फील झालं असणार ना, आणि परत चूक त्याचीच का ग मम्मा? पूर्णाजी म्हणतात, हो अस्मिता, भरल्या ताटावरनं असं उठून जाणं म्हणजे चूकच आहे. ज्याला समोर वाढलेल्या पंचपक्वान्नाची किंमत नसेल ना, तर तो घरच्या जेवणावरनं उठणारच अस्मिता, आणि बाहेर कुठेतरी जाऊन भूक भागवणार. पूर्णाजीच्या या वाक्यामध्ये खूप गहन अर्थ आहे बरं का. पूर्णाजी म्हणतात अस्मिताला, बेटा ज्या दिवशी तुला कळेल ना त्या दिवशी मिळवलं सगळं. कल्पनाताई म्हणतात, अस्मिता नको त्याचा विचार करू, तू जेवून घे ग आता. आता बघा प्रेक्षकांनो, शेवटचा सीन तुम्ही एन्जॉय करत आहात. अर्जुन आणि सायली आता घरी येण्यासाठीच निघाले आहेत. अर्जुन आता सायलीला म्हणत असतो की, सायली, ज्या दिवशी आपल्याला कळेल ना, म्हणजे सदा आणि मैनाच्या नावाने ट्रान्सफर केलेत प्रियाने पैसे, त्या दिवशी आपल्याकडे कॉन्क्रीट पुरावा आला असता ग. म्हणजे ती खूप हुशार आहे बघ ना प्रिया, तिने कॅश काढलेल्या आहेत बँकेतनं. सायली म्हणते, हो ना, तिची मान अडकेल असा पुरावा आपल्या हाती लागत नाहीये, पण तिला शंका नको यायला, आपण हे सगळं शोधाशोध करतोय, नाहीतर ती आपले सगळे मार्ग बंद करून टाकेल बरं. अर्जुन म्हणतो, माझी खात्री आहे सायली, तिला कळलं असणार आहे की, अर्जुन म्हणतोय सायलीला, सायली आतापर्यंत प्रिया अलर्ट झाली असणार आहे, तिला नक्कीच कळलं असणार आहे की तू सदा आणि मैनाच्या घरी गेली, मैनाने तिला फोन नक्कीच केला असणार आहे. सायली म्हणते, हो ना, तिला डाऊट आला तर, म्हणजे मी तिथे जाऊन आली आहे आणि तिला अजूनही जाब विचारत नाहीये, या गोष्टीचा तिला डाऊट येऊ शकतो ना. अर्जुन म्हणतो, करेक्ट सायली, करेक्ट, आपण तिला जाब विचारायला हवा, आणि तिने जे काही उत्तर दिलंय ना त्यावर आपल्याला विश्वास बसलाय असं आपण तिला दाखवायला हवं.
म्हणजे तिच्या डोक्यातनं हा प्लॅन निघून गेला पाहिजे आणि आपल्याला पुढच्या गोष्टीचा शोध करता येईल. आपण ना तिला घरी गेल्या गेल्या जाब विचारू. सायलीन म्हणते, हो चालेल, आपण विचारूयात जाब. तेवढ्यात आता हे बोलता बोलता घरी पण पोहोचलेत. सायली म्हणते, अरे देवा, अहो आपल्या घराकडे ही कोण माणसं चालली आहेत? एवढी गर्दी काय? का चाललेत हे घराकडे? अर्जुन म्हणतो, चल अगं उतरून बघूयात काय भानगड आहे. प्रियाने सगळ्या गोरगरीब लोकांना गोळा केलाय बरं का. अर्जुन आणि सायली आलेत हे तिने पाहिलं आणि लगेच तिचा तमाशा सुरू केलाय, नौटंकी चालू केली आहे. प्रिया म्हणते, गेले गेले काही महिने आपण भेटतो महिन्यातनं एकदा तरी. अश्विन पण आहे बरं का तिथे. प्रिया म्हणते, तुमच्यातली काही जण मंदिराच्या बाहेर राहता, काही जण रेल्वेच्या रुळाच्या तिथे राहता. म्हणजे तुम्हाला असं बघून खूप वाईट वाटतं मला. तुम्ही सगळेजण बेघर आहात हे बघितल्यावरती खूप खूप वाईट वाटलं मला. मी माझ्याकडनं फुल न फुलाची पाकळी म्हणून तुम्हाला थोडे थोडे पैसे देऊ शकते. त्यासाठी आपण दर महिन्याला भेटतोच म्हणा. प्रिया असं प्रिटेंड करते की ती गोरगरिबांना कायम मदत करते. प्रिया म्हणते, आज मी फक्त तुम्हाला घरी बोलवलंय कारण या महिन्याची मदत आहे ना, ही मदत माझ्या नवऱ्याच्या हस्ते व्हावी असं मला वाटतंय. प्रियाची ही नौटंकी अर्जुन सायलीला तेव्हाच कळते. प्रिया अश्विनच्या हातात काही कॅश देते आणि म्हणते, प्रिया प्रिया अश्विनला म्हणते, अश्विन हे घे, या वेळेला ही मदत तू कर. अर्जुन आणि सायलीला हिचा ड्रामा तेव्हाच कळलाय. अश्विन म्हणतो, काय सांगू तुला तन्वी, मला तुझा एवढा अभिमान वाटतोय या क्षणाला. लगेच प्रिया म्हणते, अरे एवढं काही मी करत नाहीये अश्विन, दे दे तुझ्या हाताने दे. अश्विन आता एका लिफाफ्यामध्ये काही कॅश या लोकांना वाटत असतो. सायलीला लगेच कळलंय. सायली आता अश्विन समोरच तिला जाब विचारते, प्रिया अगं तू हे नाटकं का करतेस हे कळलं बरं का आम्हाला. तू दर महिन्याला सदाशिव आणि महिन्याला पैसे देते म्हणून झाकायसाठी हे करतेस ना. अश्विन म्हणतो, एक मिनिट सायली वहिनी, तन्वी काहीतरी चांगलं करायचा प्रयत्न करते, गोर गरिबांना मदत करते, तर तुला काय प्रॉब्लेम आहे ग? अर्जुन म्हणतो, ए बाबा आहे, आम्हाला प्रॉब्लेम आहे. कारण ज्या फ्रॉड माणसांना आपण या घरातून काढले ना त्या लोकांना ही मदत करते. तू विचार तिला, ती का मदत करते त्या लोकांना. अश्विन म्हणतो, तुला काय म्हणायचंय दादा? अरे तन्वी सदा आणि मैनाला दर महिन्याला पैशाची मदत करते हे मला माहिती आहे. अश्विनला हे माहीत असूनही तो तिला काहीच बोलत नाहीये. या गोष्टीचं अर्जुनला आणि सायलीला खूप आश्चर्य वाटतं. म्हणजे सदाशिव आणि मैनावती यांनी चोरी करायचा प्रयत्न केला घरामध्ये, ते सायलीचे आई वडील आहे असं कदाचित याला अजूनही वाटत असावं बरं का अश्विनला, असा माझा एक अंदाज आहे. आता प्रिया कशी मनात हसते बघा. सायली म्हणते, भाऊजी तुम्हाला तरी सुद्धा हिला प्रश्न विचारावेसे वाटत नाही? अश्विन म्हणतो, मला आधीपासून माहिती आहे सायली, तन्वी गोरगरिबांना दर महिन्याला या गोरगरिबांना मदत करते पैशाची. तशीच ती सदा महिन्याला पण करते कारण त्यांची परिस्थिती हालाकीची आहे. ते दोघं तन्वीच्या पाया पडले, त्यांनी मदत मागितली. तन्वीला दया येणं साहजिक होतं. अर्जुन म्हणतो, अय अश्विन, तन्वीने तुला हे सांगितलं आणि तुझा विश्वास बसला? अश्विन म्हणतो, दादा यात विश्वास न बसण्यासारखं काय आहे रे? काय आहे त्यात एवढं? तुला ना दादा, तुला हल्ली घर सुद्धा ना कोर्टासारखं वाटायला लागलंय. थांब, तुला पुरावा हवाय ना, देतो मी पुरावा. अश्विन आता तिथे असलेल्या त्या गोरगरिबांपैकी एका माणसाला विचारतो, काय हो दादा सांगा बरं, आमची तन्वी तुम्हाला कधीपासून मदत करते? लगेच ते माणसं म्हणतात, हो 4-5 महिने झाले मी मंदिराबाहेर बसतो, या ताई आल्या आणि यांनी मला पैशाची मदत केली. त्यातल्या एक दुसऱ्या ताई म्हणतात, हो मला पण दर महिन्याला तिथे येऊन पैसे देतात, उपकारच आहे यांचे. लगेच प्रिया म्हणते, नाही नाही उपकार नाही आहेत हे, माझ्या चुकांचं प्रायश्चित्त घेते मी. आणि अर्जुन सायली, प्लीज प्लीज तुम्ही ना आता या सगळ्यामध्ये पडू नका. सायली आणि अर्जुन तिच्याकडे बघतच राहतात बरं का. प्रिया म्हणते, मला माहित होतं तुम्हाला हे कळल्यावर ह्या गोष्टीवर तुमचा विश्वास राहणार नाही, तुम्ही यात खोडा घालणार, म्हणून मी इतक्या महिन्यापासून तुम्हाला काही कळूच दिलं नाहीये, काहीच समजू दिलं नाहीये. सायली म्हणते, ए प्रिया, तू जर आधीच या सगळ्यांना मदत करत असती ना तर आम्हाला कळलं असतं तेव्हाच. तू हे सगळं का करते ना ते आम्हाला चांगलं माहिती आहे. सायली एवढंच बोलते आणि हा एपिसोड इथे संपून जातो. आता पुढचा भाग बघा, सॉलिड धमाकेदार. सायली म्हणते अर्जुनला, आता ना या तन्वीचा खोटेपणा आपण ऐकून घेतला, पण आता तिला शिक्षा करायची. अर्जुन म्हणतो, ओ हो सायली 2.0 तन्वीला शिक्षा करणार. तर सायली त्या सगळ्या लोकांना परत घेऊन येते बरं का. प्रिया म्हणते, अगं सायली मी यांना मदत केली, तू परत का घेऊन आली आहेस त्यांना?
सायली म्हणते, अगं प्रिया, तू किती मदत करतेस या लोकांना गेल्या काही महिन्यापासनं, किती चांगलं काम करतेस तू. पण आपल्या पूर्णाजी म्हणतात ना, अन्नदान करणं चांगलं पुण्य आहे, त्यामुळे तू आता स्वयंपाक कर आणि या सगळ्यांना जेव घाल. स्वयंपाक करायचा म्हटल्यावर प्रियाचा चेहरा पांढरा पडलाय बरं का प्रेक्षकांनो. पण आता उद्याच्या भागात मजा येणार आहे प्रियाची फजिती बघायला. सायलीने तिला चांगली शिक्षा केली आहे आणि गुगली दिली आहे. प्रियाने हे झाकण्याचा प्रयत्न केला. सदा आणि मैनाला तिने का पैसे दिले हे मुद्दाम ती खोटं प्रिटेंड करते, पण अर्जुन आणि सायली तिचं हे खोटं लवकरच समोर आणतील आणि तिचं सत्य सुद्धा. कसा वाटला आजचा एपिसोड मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि प्रेक्षकांनो, चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. काही शब्द मागे पुढे झाले तर सांभाळून घ्या, कारण खूप मोठे मोठे एपिसोड असतात. चला तर मग उद्या भेटूयात पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर मंडळी. धन्यवाद.